पुढे एक महत्त्वाची बातमी आहे। सुरक्षेच्या कारणास्तव देशातील 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वापरणं अनिवार्य केलं आहे। त्यासाठी 3 खासगी कंपन्यांना 600 कोटींचं कंत्राट देण्यात आलेलं आहे। मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये राज्यात या नंबर प्लेटची किंमत दुपटी-तिपटीने जास्त आहे। परिवहन विभागाच्या साक्षीने ही लूट सुरू असून या कंत्राटाबाबत कोणतीही माहिती बाहेर आलेली नाहीये। अतिशय गुप्तता पाळत हे कंत्राट देण्यात आलंय। पुण्यातील आरटीओ चालक मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी यावरती संशय व्यक्त केला। परिवहन विभागाने हा जो एवढा मोठा निर्णय घेतला त्यावेळेस ह्या देशात निर्माण करणाऱ्या HSRP नंबर प्लेट याच्या बाबतीत कंपॅरिझन किंवा वर्क ऑर्डर देताना याचा निकष कुठल्या पद्धतीने लावला, काय निकष लावला आणि हा सर्व बोजा महाराष्ट्र हे विकसित राज्य असताना या सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक चालकांना का लावला जातोय। दरम्यान राज्यात गेल्या 3 महिन्यांपासून सर्वात मोठा नंबर प्लेट घोटाळा सुरू असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। महाराष्ट्राच्या मागच्या 3 महिन्यातला सर्वात मोठा कांड, सर्वात मोठा स्कॅम हा नंबर प्लेट स्कॅम आहे। गोव्याला 100 रुपयाला मिळते, महाराष्ट्रात 500 रुपयाला, गुजरातमध्ये 150 रुपयाला, आपल्या इथे 500 रुपयाला। म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये स्वस्त मिळणारी नंबर प्लेट आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 पट